परमकृपाय भक्तवत्सल भक्तवांछाकल्पतरु औडम्बरदानी आशुतोष कैलासपति काशीपति भूतभावन श्री सांब सदाशिव भोलेनाथांच्या चरणारविंदी कोटी कोटी प्रणाम। या पावन दरबारामध्ये दृश्य आणि अदृश्य रूपाने असणाऱ्या सर्व दिव्यातिदिव्य सर्व चेतनांना भगवत भावनेने कोटी कोटी प्रणाम। ज्ञान मंडपामध्ये विराजमान असणारी सर्व कलाकार मंडळी, अविनाश दादा असतील, ऋषिकेश महाराज असतील, तसेच धनराज महाराज, अगदी मनाला भुरळ पाडेल असे सुंदर ज्यांचे झाकी दर्शन दाखवतात असे नंदू महाराज, नंदू बारकर, या सर्व पुणेकर मंडळींच्या चरणी माझा भगवत भावनेने कोटी कोटी प्रणाम। ज्ञान मंडपामध्ये विराजमान असणाऱ्या माझी मातृशक्ती श्रद्धेचं स्वरूप, स्वयं महाभक्तीचं स्वरूप असणाऱ्या, मा सरस्वतीचं स्वरूप असणाऱ्या, मा लक्ष्मीचं स्वरूप असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, सर्वांच्या चरणारविंदी माझा कथेला आरंभ करण्यापूर्वी भगवत भावनेने कोटी कोटी प्रणाम। कथेचा श्रवण करण्यापूर्वी शरीराची चित्ताची शुद्धता होण्याकरता, शरीराच्या शुद्धीकरता अनेक प्रकारची साधनं या ठिकाणी उपलब्ध आहेत। शरीराच्या शुद्धीसाठी अनेक प्रकारची साधनं आहेत। बघा, स्नान केल्याने शरीर शुद्ध होत असतं, धुतल्याने कपडा शुद्ध होत असतो, पावसाचा वर्षाव झाल्याच्या नंतर भूमी शुद्ध होत असते, दान केल्यानं धनाची शुद्धी होत असते। आपण जे काही धन प्राप्त करतो त्याच्यामधून जी काही कमावत आहे त्याच्यामधून सत्कर्मामध्ये जे काही दान करतो ना, त्यानं आपल्या धनाची शुद्धी होत असते। आणि सगळ्यात कोणतीही काही गोष्टी नाही शुद्ध झाल्या तरी चालते, पण अंतःकरण मात्र फार पवित्र असावं लागतं। स्वाधिकार ही ती पात्रता आहे। ज्याचं अंतःकरण पवित्र आहे, इथं शरीराच्या बाबतीत विचार केला जात नाही। मा शबरीला कधी स्नानही मिळत नव्हतं, तरी तिने भगवंताची प्राप्ती करू शकली। भगवान परमात्मा तिच्या कुटीवर जाऊ शकतात। जटायूच्या बाबतीत विचार करा, जटायूचं शरीरही शुद्ध नव्हतं। शरीराच्या शुद्धीपेक्षा अंतःकरणाच्या शुद्धीची नितांत गरज आहे। लहानपणी शाळेत शिकताना एक धडा होता, साने गुरुजी श्यामजी आहे। आंघोळ केली आणि आईला प्रश्न केला, आई अगदी शरीर स्वच्छ झालंय, आता माझ्या पायाला घाण लागेल नाही का चालताना? आता एवढी आंघोळ केली नाही मी, असं कर नाही, तुझा पगार खाली आता साडीचा मी तिच्यावर काय देऊन घरातील, कारण की आता ढकलेली पाय माझी परत घाण होणार नाही, मलिन होणार नाही। त्यावेळेस त्या आईने शिकवलं, बा शरीर घाण झालं तर चालेल, अंतःकरण नको घाण व्हायला, शरीर नको, अंतःकरण नको घाण व्हायला। शरीर शुद्धीसाठी तीर्थून ऐकता इंद्रविक्रम महाराज म्हणतात, आपल्या मोरीत फेस पावत नाही एवढी सावधानी, मोर्या तुंबण्याची येळ आहे।
अरे पहिले माणसं एवढी स्वच्छ रात जरी तेवढी नीटनेटकी दिसत नसतील, पण आमच्या नद्या पवित्र होत्या. पहिल्या काळातला आणखी 30-40 वर्षाच्या अगोदरचा काळाचा विचार करा. नदी वाहणारी पवित्र होती, विहिरीचं पाणी पवित्र होतं, गावातल्या गल्ल्या पण अगदी बांधकाम नव्हतं तरी पण अगदी स्वच्छ होतं. गावातली माती सुद्धा स्वच्छ होती. माती सुद्धा आज आम्ही विचार करतो, आमच्या घरासमोर सुद्धा अंगण आमचं स्वच्छ नाही, आमच्या घरासमोर जे नाली वाहते तीही स्वच्छ नाही आहे, गंगा सुद्धा स्वच्छ नाही आहे. ज्या चंद्रभागेमध्ये स्नान करण्यात जातो त्याच्यामध्ये कितीतरी गुलाबचे पीस, कितीतरी घाम, कितीतरी कचरा पडलेला असेल. लक्षात ठेवा. हे कशामुळे चाललं? शरीराच्या शुद्धीमुळं. महाराज म्हणतात शरीराच्या शुद्धीची गरज नाही तर अंतःकरणाच्या शुद्धीची गरज आहे. पण अंतःकरणाची शुद्धी केवळ एकांतवासामध्ये. अरे असे वाद्य संगीतामध्ये तर कोणी भजन करणं, वाद्य वाजतंय सुंदर अशा प्रकारचं मनाला मोहून जाणारं वाद्य कोणी भजन करेल. माझ्या भगवंताची ती भक्ती असेल. माझ्या माता शबरीनं भजन केलं, कोणतं वाद्य होतं तिला वाजवण्याकरता, कोणतं संगीत होतं असं होतं. कोणी पॅडवाला होता, कोणी सिंतवाला होता, कोणी झाकीवाला होता, असं कोणीच नव्हतं. एकलीनं भजन केलं. अगदी डोळ्यात पाणी आणून प्रभू प्रभू एक आमचा फोन करतो. बायाला आता लेकर त्रास देतात तर माणसाला फोन त्रास देतात सारखं झालं की नाही. बायाला तरी लेकरी कल्ला करत असलं तर उठून जावं लागतं, तसं माणसाचं काय सांगतात होतो. देवा घरी जर थांबावं ना तुझी भक्ती थांबू देत नाही. कोण म्हणत आहे? माशेकरी म्हणते घरी जर थांबलं ना देवा तुझी भक्ती नाही थांबू देत. आता तो प्रसंग शिवकथेमध्ये सांगायचा नाही, उदाहरण म्हणून मी थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगणार आहे. नंतर मा शबरीचं चरित्र जर सांगितलं, पुढच्या वेळेस शिव झाला तुम्ही जर बोलावलं तर मी 2 दिवस तुम्हाला शबरी सांगेल. किती 2 दिवस शबरीची कथा सांगेल. असो देवा घरी तुझी भक्ती थांबू देत नाही देवा. आणि आश्रमात जर आलो तर आश्रमातले लोक म्हणतायत की स्त्रीला इथं अधिकार नाही, त्यातल्या त्यात तू नीच जातीची आहे, भिल्ली नाही, आम्ही तुला ठेवू शकत नाही. रडू लागली शबरी. देवा घरी धर्म थांबू देत नाही, परंपरा थांबू देत नाही. प्रभू इकडं आलं तर परंपरा थांबू देत नाही, ही भक्ती थांबू देत नाही, मी कुठं थांबायचं. अशा शबरीनं पवित्र अंतःकरणानं भगवंताचं भजन केलं. माझ्या मीराबाईने पवित्र अंतःकरणानं भजन केलं. किती श्रद्धा, किती श्रद्धा. वडील बोलले होते अगर लोकांत नाव चाललंय आपलं, काठी चांगली नाही निघाली. अगं संतासंग सप्त्यामध्ये कुठे फुगड्या घालते नाचते, त्याच्याकरता 20 दिल्या गेलं होतं मीराबाईला. काय दिलं तर 20. आई म्हणाली का हो आपल्या हाताला पुढच्या पुरीला 20 देणं योग्य आहे का? सत्य पुढे शहाणपण चालत नाही म्हणतात. 30 पिणार का? वडील म्हणले तिला सांग की हे भगवंताचं चरण तीर्थ आहे म्हणून. काय आहे ती नाही विचार करणार. विषाचा ग्लास समोर आहे आणि समोरच्या माणसाने सांगितलं बेटा मीरा गिलास में क्या है तो तेरी गिरिधारी भगवान का चरण तीर्थ है मीरा. मीराबाईच्या नेत्रातून अश्रू आले. प्रभु आपका चरण तीर्थ है, मैं कितनी भाग्यवान हूँ, मैं कितनी पुनीत हूँ. प्रभु आपका चरण तीर्थ मुझे प्राप्त हो गए. मीराबाईने तो गिलास मुखाला लावला. मीरा पी हसले. 20 पतवण्याची ताकद प्रभूच्या अनन्य भजनामध्ये आहे. जगाला कितीही कोपू द्या त्याची कृपा दृष्टी असेल. गाव कोपला तरी चालेल, माझ्या भगवान भोलेनाथांची कृपा असावी. भावकी कोपली तरी चालेल, घरातले माणसे विरोधात गेले तरी चालतील, पण त्याची कृपा असावी. त्याची कृपा जर असेल ना, आगली जाळी तरी न जळती पांडव, हृदयी माधव म्हणूया देव सखा जरी जग अवघे कृपा करी. ही माझ्या भगवंताच्या भजनाची महती आहे. म्हणून कथेला आरंभ करण्यापूर्वी ओम नमः शिवाय नामाचा अगदी शांततेनं सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने भजन करायचं. दादा समोर म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागे म्हणायचं. नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय.
या ठिकाणी चालत असलेली ही नामसाधना अनादी काळापासून चालत आलेली साधना त्यातील आज कथेचा आपला कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची सेवा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. शिव महापुराण कथा जो श्रवण करतो तो भाग्यवान नाही तर तो महाभाग्यवान आहे. महाभाग्यवान आहे. गीत असं आहे, जन्म जन्म की तुझी कालोजी में
तुझी पाणी कृपा कर अपनायो पायो जीवने राम रतन पायो वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु ऐका अनंत जन्माचा पुण्याचा उदय कल्पाचं पुण्य जेव्हा फलभूत होत असतं तेव्हा आम्हाला कुठेतरी सत्संग प्राप्त होत असतो. भगवंताकडे जाण्याच्या अनेक मार्गापैकी ज्ञान मार्ग भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे. देवाकडे जाण्याचा एक भक्ती मार्ग आहे, देवाकडे जाण्याचा एक कर्म मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग कर्म मार्ग ह्या गोष्टी अवघड आहेत. पण भक्ती मार्ग सोपा आहे, परंतु तो भक्ती मार्ग ची प्राप्ती ते रस्ता दाखवणारे कोण आहे? भगती सुतमित्र सदसुखी अरे भक्ती सुतमित्र सदसुखी धावी बिनु सत्संग न पावही प्राणी. त्याचाच अर्थ आहे की सद्गुरूच्या कृपेशिवाय भक्ती प्राप्त होत नाही. अनंत जन्माचा पुण्याचा उदय होतो. कल्पाकल्पाचा युगाच्या जन्माचं पुण्य जेव्हा आमचं फलिद्रूप होतं, आम्ही केलेली साधना, आम्ही केलेली तपश्चर्या अनेक जन्माची जेव्हा ते फलिद्रूप होते ना, त्यावेळी शिव महापुराण कथा आम्हाला श्रवण करण्याकरता आम्हाला तो समय मात्र प्राप्त होत असतो. आपण काल कथा ऐकली. काय कथा ऐकली? सती जाई देखी उतर जागा कबहू नाविक शंभू भागा. मा सती यज्ञ मंडपामध्ये आली आणि तिनं पाहिलं सगळ्यांचे आविर्भाग काढलेले, पण भगवान भोलेनाथाचा मात्र मान सन्मान नाही, आविर्भाग नाही. त्यावेळेस यज्ञामध्ये माझ्या भगवान भोलेनाथाचं स्थान मात्र माझ्या सतीला दिसलं नाही. क्रोधित झाली आणि योग अग्नीमध्ये माझ्या सतीनं तिचा देह काय केला? समर्पण केला. आपला नवरा, आपले पती सज्जन असतील, सात्विक असतील, सात्विक पतीचा जर सासरी आपल्या आईवडिलांकडून अनादर होत असेल तर अशा माहेरात कन्येने नको जायला, तिथे आदर नाही. आप नाही, आदर नाही, नाही नैनोमी मी. आपण गेल्याच्या नंतर कुणाच्या तरी चेहऱ्यावर असा भाव बदलला पाहिजे. चालले तर जा, कधीतरी आले पाहिजेत, किती दिवस झाले भेट नाही असं वाटलं पाहिजे. आपण गेल्याच्या नंतर कुणाच्या कपाळावर आढ्या नको पडायला. लक्षात ठेवा, देव तर भेटला सगळ्यांनाच, कुणाला भेटला नाही देव. दुर्योधनालाही भेटला पण प्रेम नाही. सब सोची प्रेम सदाई. चला, अरे आप है आदर है नैनो में नीर उसी घर जाना बरसी पत्थर काटे. दगडाचा पाऊस पडत असला तरी चालेल, पण जिथे आपण चाललो ना तिथे आपलेपणाची भावना असली पाहिजे, आपल्याबद्दल प्रेम असलं पाहिजे. जिथे आपल्याबद्दल प्रेम नाही ना, आप नाही, आदर नाही, नाही नैनो में नीर उसी घर नहीं जाना बरसी स्वर्ण काने. सोन्याचं पाणी पडलं तरी अशा घरी मात्र माणसानं जायला नको. मा सती वाईट वाटत होतं. प्रभू, अशा बापाच्या पोटी तुम्हाला जन्म घातला, बुद्धिवान बापाची कन्या झाली ना. रामकथा ऐकायला गेले तर किती डोकं लावलं. रडतो तो राम आहे का? पत्नीच्या मागे हिंडतो तो राम आहे का? येडी असते ना असं डोकं नसतं लावलं. मी मला स्वतःला जास्त हुशार समजत होती. याचं कारण माझ्या रक्तामासातच ते भरलेलं आहे. कारण की शरीर कुणाचं आहे? दक्षाचं आहे. शरीर आईवडिलाचं आहे. देवा, अशा बाबाच्या पोटी घातल्यापेक्षा ना एखाद्या दगडाच्या पोटी घाल. पण जो भगवंताची निंदा करतो ना असा बुद्धिवान बाप मला नको आहे. मी दगडाच्या पोटी गेली तरी चालेल.
बस प्रभू, या जन्मात नाही तर अनंत जन्मामध्ये मला तुझी प्राप्ती झाली पाहिजे. हे सतीचे देह त्याग करतानाचे उद्गार आहेत. शास्त्र आहे, यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते ते कलेवरम. अंतकालाच्या समयाला जे तुम्हाला याद होत असतं, जे आठवण येत असते ना, ती गती पुढच्या जन्मात प्राप्त होत असते. माझी सती योग अग्नीमध्ये भस्म झाली, पण डोक्यामध्ये मनात एकच विचार होता की मी शिवजी शिवाय जगू शकत नाही. एक अवस्था आहे. माता रुक्मिणीच्या बाबतीत असा एक प्रसंग होता. सुमनाची शीत शीतळ होती. ज्याला आपल्या प्रियाचा वेध लागलेला आहे ना, त्याच्यासमोर भोग जर उपलब्ध केले ना, ते भोग त्याला विषासारखे वाटतात. प्रियाच्या विरहामध्ये फुलाची सेज जर केली ना, ती आगीसारखी वाटत असते. आगीसारखी वाटत असते. चलो, असं एक एक विस्तार खूप लांबीचा सांगत बसलो तर ते उदाहरण आपली कथा लांबत जाईल. सज्जनी, माझ्या सतीचा देह त्याग झाला. भगवान शंकर यज्ञ मंडपामध्ये येतात. थोडा वेळ मायेचं आवरण आहे, मोहाचं आवरण आहे, आणि माझ्या भगवान शिवजीच्या नेत्रातही माझ्या सतीकडे पाहून मात्र सुरू आहे. सतीचं प्रेम पाहिलं. परम पुनीता तजिन जाई, प्रेम किन बड़ पाप. अरे परम पुनीता न जाई तजी, प्रेम किन बड़ पाप. प्रगट न कहत कछु महिसु, हृदयाती सज. काही मनातल्या गोष्टी मरेपर्यंत मनातच राहतात. प्रगट न कहत कछु महिसु. महादेवानं अंतकरणाची गोष्ट कुणाला सांगितली नाही. देवा, माझी सती खूप पुण्यवान आहे. परम पुण्यता तजिन जाई, ही त्याग करण्याच्या लायकीची नव्हती, पण तिच्याकडून चूक झाली म्हणून प्रेम केलं बड पाप. म्हणून तिच्यासोबत प्रेमानं राहणं पण माझ्या करता पाप होतं. देवा, ही सर्व तुझी मर्जी आहे. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि कहिए. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम ताहि विधि रही. मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में. अकेला तुम नहीं प्यारे, राम तेरे साथ में. विधि का विधान देख, कनीला बसाइए.
राखेला ताहे विधी रही. एका जो प्रिय भगवंताचा भक्त असतो ना, त्याच्यावर संकट जरी आलं तरी तो नाराज होऊ शकत नाही. का? भक्ती त्याला म्हणत असतात. भक्ताच्या मनात ज्याच्यावर निष्ठा आहे ना, प्रेम आहे ना, भक्ती आहे ना, त्याच्याबद्दल वाईट विचार कधीच मनात येत नाही. कितीतरी वेळा आपण म्हणतो आम्ही एवढं करतो, पण आमच्यासोबत देवाने असं करावं. आपण भक्तच नाही आहे देवाची. जाहे बेती राखेला ताहे विधी रही. अरे माझ्या भगवान भोलेनाथाला स्वतःच्या पत्नीचं प्रेम डोळ्याला पाहावं लागलं. तो जगाचा मालक आहे ना. विधी का विधान देख कर हमें लाभ साही, जाही विधी राखेला ताही विधी रही. रडताय भगवान प्रेताकडे पाहून सध्याच्या. पुण्यवान होते. प्रेत खांद्यावर उचललं आणि कैलास पर्वताकडे माझे भगवान निघले. क्रोध आलेला आहे. जेव्हा जेव्हा माझ्या भगवान भोलेनाथांना क्रोध येतो ना, तेव्हा तेव्हा या सृष्टीवर मात्र प्रलयकाल होत असतो. प्रलयकाल. जटा विखुरलेले आहे, खांद्यावर प्रेत आहे, अगदी तांडव नृत्य करतायत प्रेत घेऊन. समुद्राची पूर्णही कंपायमान होत होती. ओले असणारे वृक्षपत्राला ज्वाला निघत होत्या. पशु पक्षी हरणं किडे माकुडे अनेक जंतू पृथ्वीवर आपोआप मरून पडतात. त्यावेळेस माझे भगवान श्रीमद नारायण विष्णू परमात्मा विचार करतात की प्रेत जर भगवान भोलेनाथांच्या खांद्यावर राहिलं ना, तर पृथ्वीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझे भगवान लीलाधारी श्रीमद नारायण विष्णू चक्र सोडतात आणि त्या सतीच्या प्रेताचे 52 तुकडे केले. विष्णूच्या चक्राने किती तुकडे केले? 52 तुकडे केले. त्याच्या जिथे जिथे जो तुकडा पडेल तिथे तिथे एक एक देवी निर्माण झाली. एक एक देवी निर्माण झाली. जिथे हात पडला तिथे एक विडा. कुठे चला अशी बामण पीठाची निर्मिती, बामण शक्तीपीठाची निर्मिती. आणि नंतर शिवजी शांत होतात आणि नंतर भगवान भोलेनाथ समाधीला बसतात, ध्यानाला बसतात. ती समाधी आपल्या भागवत कथेसारखी नाही. 2 तास झाले की कथेला सुट्टी आहे की नाही. आता शरीरामध्ये तेवढं प्रत्येकाच्या काय म्हणतात त्याला पॉवर नाही राहिलेली, ऊर्जा नाही तेवढी बसण्याची. ती पहिली लोक ऊर्जा होती शेतात. आता खाना तसं आहे. भगवान शिवजीची 1000 वर्ष 80,000 70,000 वर्ष एकदा बसले की उठायचं नाही अशी साधना होती. असा काही काळ निघून जातो आहे आणि जी सती आता समाप्त झाली होती तीच सती पुढच्या जन्मामध्ये महाराज दक्षच्या घरी जिचा जन्म झाला. तर त्या कालकथा सांगता सांगता आपली थोडीशी मागे राहिली असेल. वीरभद्राच्या हातून दक्षाचं शिर कापल्या गेलं. सती मरण पावली तेव्हा वीरभद्राच्या हातून दक्षाला मारण्यात आलं होतं. आणि मग दक्षाची पत्नी, तिचं नाव काय आहे? प्रसूती. काय नाव आहे? माता प्रसूती. माता प्रसूती भगवान आणि ती यज्ञ चालू होता. तर विष्णू भगवान सगळे देवी देवता गेले. भगवान शिवजीला हात जोडले, प्रभू हे काम यज्ञाचं आहे, यज्ञ चालू आहे. हा यज्ञ अधुरा राहिला. यज्ञात धिंगाणा झाला की ना, यज्ञात सर्व खळबळ यज्ञात होऊन गेली. तर देवा यज्ञ पूर्ण होणं मात्र गरजेचं आहे. तर यज्ञात पूर्ण होण्याकरता राजा दक्षाचं मरण पावलेलं आहे. त्याच्यासाठी त्याला जिवंत करणं गरजेचं आहे. त्याकरता महाराज दक्षाला काय केलं? एका बोकडाचं शिर आणून जैन केलं. बोकडाचं बकऱ्याचं शिर आणून जैन केलं आणि महाराज दक्षाला पुन्हा यज्ञाच्या जवळ बसून तो यज्ञ पूर्ण करून घेतला. आता विचार करा, म्हणून शेळीची जात ओरडताना काय म्हणत असते?
म्या जो काय जे असल ते म्या म्या म्हणजे अहंकाराची वृत्ती आहे ना. काय जिथे मी आहे बकऱ्यामध्ये अहंकार आहे म्हणून ते असं म्या शब्द. अनेक वेळा लोक बोकडाचा पण आवाज काढत असतात शिवजीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर काढतात ना. कारण की ते दर्शाचं प्रतीक आहे, अहंकाराचं प्रतीक आहे. जी बकरी आहे ना ती अहंकाराचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. आणि मग यज्ञ यथासांग यज्ञ पूर्ण झाला. इकडे महाराज दक्षाचं स्वरूप अहंकाराचं होतं, पण आता जिथे माझी माता सती जन्म घेते ना तिच्या आईचं नाव म्हणजे हिमालय पर्वताच्या पत्नीचं नाव काय आहे माहित आहे? तिचं नाव आहे माता मैना. काय आहे? मैना. तर याचा तुम्ही विग्रह लावा, विग्रह संधी करा व्याकरणिक दृष्ट्या. मै अधिक ना म्हणजे जिथं अहंकार नाही, जिथं मी नाही, जिथं मै नाही तिथे श्रद्धा जन्म घेत असते. सती कुणाचं स्वरूप आहे? सती श्रद्धेचं स्वरूप आहे. सती म्हणजे श्रद्धा आहे. माझी माता पार्वती श्रद्धा आहे. श्रद्धा कुठे? जिथे अहंकार आहे तिथे कधी श्रद्धा निर्माण होत नाही. जिथे अहंकाराची निवृत्ती आहे तिथे मात्र श्रद्धा निर्माण होत असते. म्हणून माझी माता सती दक्षाच्या घरी अभिमानाची भूमी होती, पण इकडे मात्र तेवढ्यामध्ये हिमालय पर्वतांच्या पोटी माझी माता सतीचा जन्म झाला. एक चौपाई आहे. आणि जिथे माझ्या माता सतीचा जन्म झाला त्या हिमालय पर्वतावर एक महाराज येतात. त्या महाराजांचं नाव आहे कमरेला पंचा गुंडाळलेला, डोक्यावर शिल्पी आहे, हातात विणा आहे, गळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारची माळा आहे, चेहऱ्यावर दिव्य तेज आहे. आणि माता श्रद्धेची भेट घेण्याकरता, मा सतीची भेट घेण्याकरता त्या हिमालय पर्वतावर येतात. आणि त्यावेळेस आनंदानं पारावार राहिला नाही. अरे कन्या कुणाच्या पोटी जन्माला येत नाही? कन्या जो भाग्यवान आहे त्याच्याच पोटी जन्माला येते. दारू पिदाड्याला पोरं जास्त होत असतात. कशाला? त्याला कुंभाळल्या करतात हे की नाही. तो मुलीच्या ना नाही बजेट बसायचं त्याचं. त्याला 4-4 मुलं लोक म्हणतात बाई किती पितो पण किती भाग्याचा म्हणावं, त्याला येते मुली की नाही. आमची एवढी महादेवाला जातात, आम्हाला 3 मुली हे की नाही. मी एक महाराज आहे आणि मला लहानपणापासून कविता करण्याचा छंद आहे. 7वी-8वी वर्गापासून. तुम्ही मला कशामध्ये गाणं जोडायला सांगा, मी मनाने गाणं जोडू शकतो. एक दिवस आमच्या गावामध्ये मुलगी झाली आणि त्या घरी बाया घरात होत्या. पाहून तिथे 2-4 मुली झाल्या होत्या. आमच्या घरच्या बाईने सांगितलं मी ज्योतीला पोरगी झाली. म्हणजे काय झालं नाही बाई? म्हणजे सगळे लोक रडतात. म्हणजे तिला 2-4 पोरी झाल्या, कितीतरी गर्भपात केली ना आता परत पोरगी झाली म्हणून रडतात. त्यावेळेस माझ्या मनात कल्पना आली, मी गाणं लिहिलं तिच्यावर. थोडंसं सोडून असं काय तुमचं ट्रोलिंगमध्ये चालू जन्म झाला माझा जेव्हा तेव्हा दुःखी होती बाप म्हणीच साठी कैसी करू असं म्हणून जातो ना त्यांना सांगितलं. ते माझं बोललेलं गाणं आहे बरं का, ते तुम्हाला कुठं सापडणार नाही. कुठं नाही पुण्या महाराजांकडे नाही, कारण की आपल्या फॅक्टरीला मला आहे. बाप म्हणीच साठी कैसी करू गमाई पाहण्यासाठी येत होत्या गावाच्या आया बाया. कोणी म्हणती दिसाया सुंदर जन्म आणि वाया. पाण्यात घालून झोके देता नव्हते अंगाईचे गीत. निज माझा पुरवणार होते जन्माचा गणित. शृंगार नव्हता कधीच जीवनी, नव्हता शब्द कुणाचा गोड. निज माझं सोडवणार होते आयुष्याचं कोड. एकच आस होती म्हणे हाती यावी पाठी, एकच आस होती म्हणे हाती यावी पाठी. शाळा शाळा शब्द माझ्या खेळत होते मोठी. जन्म झाला माझा जेव्हा तेव्हा दुःखी होती आई. बाप म्हणीच साठी कैसी करू गमाई. हे माझं त्याच्यावर जोडलेले गाणं. एकच नाही, तुम्हाला असे किती मी 100 गाणे सांगितले माझे जोडलेले. कशामध्ये सांगा तुम्ही तुमच्यावर सांगा, घरावर सांगा, शेतीवर सांगा, कितीतरी. मागं आणखी एक म्हणून दाखवतो. एक दाखवतो
पाऊस पडत नव्हता, पावसाला उशीर झाला होता आणि पेरणी होत नव्हती. मग त्यावेळेस मस्त आपल्या शेतात गाई घेऊन जायच्या आणि उगा आभाळाकडे पाहून म्हणायचं, पड पड रे पावसा नको लावू तू उशीर, कधी होईल पेरणी बळी राजा चिंता कर, गाई वासरांचा चारा नाही राहिला गोठ्यात, पाणी टाकावे कुठून आता रिकाम्या मठात, आला आषाढ महिना नाही नदीमध्ये रे पाणी, गेली थकून तू किडा तुझी गावनिया गाणी, उदिम करून शेतीचा तुझी पाहत असे वाट, उदिम करून शेतीचा तुझी पाहत असे वाट, कधी भिजेल जमीन कधी वाहतील पाट, पड पड रे पावसा नको लागू तू उशीर, कधी होईल पेरणी बळी राजा चिंता कर. तर असं काय नाही ना, लहानपणापासून माझी आई लहानपणी जात्यावर बसली तर गाणी म्हणायची. तिचे काही तिच्या पूर्वीचे गुण असतील ते आमच्यात आले, आम्हाला ते लहानपणापासून सुचते असं झालं. सांगायचा विषय आहे मा पार्वती मैना. जन्म झाला मुलीचा, त्याच्या घरी मुलगी जन्माली, ती खूप भाग्यवान आहे. मुलगी सामान्य नाही लक्षात. जगाच्या पाठीवर मी सांगेन, बरेच जण म्हणत असतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पण लक्षात ठेवा, मी म्हणेल हे योग्य नाही आहे. तो भिकारी नाही, ज्याला मुलगी असेल ना ती आईच्या वडीचं वडिलावर प्रेम करत असते. आई जेवढं मुलावर प्रेम करते ना तेवढीच मुलगी बापावर प्रेम करत असते. तिचं नाव होते तेवढीच बापावर प्रेम करणारी पडली असते. गावाला निघले तर मम्मी पप्पाचे वडील डब्बा सोबत दिला, शाळेत टाकली, शेवटात टाकलं. जशी माय काळजी लेकराची घेत असते तेवढीच कन्या वडिलांची काळजी घेत असते. मी नाही म्हणणार ज्याला मुलगी नाही तो भिकारी आहे आई गेल्याच्या नंतर, पण ज्याला मुलगी आहे ना तो मात्र आई त्याला परत मिळते. एवढं आईचं वात्सल्य देणारी कन्या ज्या घरात जन्म घेते ते घर मात्र परम भाग्यवान असतं. त्यावेळेस निज सौभाग्य बहुत गिरिभरणा, सुतागोरी मेली मुलीत जरणा. मुली जरणा देवर्षी नारदीचं आगमन आहे आणि देवर्षीचं नारदीचं आगमन होतं. त्यावेळेस महाराज हिमालय म्हणताय की आम्ही खूप भाग्यवान आहोत, आज आमच्याकडे एका सुंदर कन्येने जन्म घेतला, आम्ही खूप भाग्यवान आहोत. आणि सुता बोली बेटा इकडे गिरिजा आणि सुता बोली मेली मुली चरणा. आणि माझ्या माता पार्वतीला माझ्या गिरिजेला नमस्कार करते. हे गिरिजा त्या प्रसंगामध्ये महात्मा सुखाजी म्हणतात, माता गिरिजेला सांगितलं बेटा महाराजाला मला असं वाटतं लेकी बाळीचं चांगलं ऐकून वडिलाला खूप आनंद वाटत असतो. वडिलाची कितीही गरीब असू द्या, वडिलाच्या अंगात फाटकी पडेल नसू द्या, त्याचे वडिलाला कधीच दुःख वाटत नसतं. वडिलाला एवढे जेवायला नसू द्या त्याचं दुःख वाटत नसतं. पण मुलीचा जर फोन आला की पप्पा घरची माणसं व्यवस्थित नाही पप्पा, तर पप्पा एक भाकर खाणारा अर्धी भाकर खात असतो. मुलीचं चांगलं व्हावं, बस माझ्या केलेल्या सर्व कष्टाचं फळ माझ्या करणेचं चांगलं झालं पाहिजे या उद्देशाने महाराज हिमालयाने काय केलं, बेटा महाराजांना हात दाखव, आपण बघू नंतर कोळीला आमच्या नवरदेव कसा मिळणार, तुला घर कसं भेटणार, आता लग्न करायचंय, हात दाखव म्हणण्याकरता देवर्षी नारद तेवढी काही ज्योतिषी शास्त्रामध्ये निघून नाही तरी हात पाहतात आणि हात पाहत असताना सांगताय शैल सुलक्षण सुता
काय सांगते सैल सैल शब्दाचा अर्थ आहे पर्वत. हे पर्वत महाराज, हे पर्वतराज सैल सुलक्षण सुतारी सुनहि आवागुण आपण दुही चारी. महाराज पोरगी खूप सुंदर, तुमच्या मुलीच्या भाग्यात खूप छान आहे महाराज. पण सांगू का नको मला विचार पडला, 4-5 गोष्टी जरा अशा वेगळ्या वाटतात तिच्या हातावर हात पाहिला. कोण म्हणते देवर्षी नारद, हिमालय पर्वत म्हणतात, गुरुदेव. असं नाही तिथं आता एखादं बालक मूळ नक्षत्रावर जन्माला येतं की नाही, त्याला गंडमूळ नक्षत्र म्हणत असतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. गंडमूळ नक्षत्रामध्ये बाबा ज्योतिषांचा अभ्यास 6 नक्षत्र आहेत, 6 नक्षत्र येतात वाटते गंडमूळ नक्षत्रामध्ये. कोणी असं म्हणतात की बापाला वडिलाला घालतं काही, कोणी मामाला घालतं काही, असं सांगतायत ना. मग त्याच्याकरता ही बाबा लोक शांती करायला सांगतात किंवा पूजापाठ करा, शांती करून घ्या, आहे की नाही. चालते असं ठीक आहे. मग म्हणजे काय हरकत नाही, आम्ही करू उपाय त्याच्याबद्दल काही. जर त्याच्यावर पर्याय असतील तर आम्ही पर्याय शोधू. महाराज सांगा ना कोणते कोणते अवगुण आहेत. त्यावेळेस एक चौपाई आहे, अवगुण अमान अवगुण अमान मातुपितुहीना. हिला तो मालक मिळणार आहे, हिला तो पती मिळणार आहे. तो कसा आहे, त्याच्याकडे एकही गुण नसणार नाही, एकही गुण नाही त्याच्याकडे. गुण राहील अमान. त्याला कोणत्याच मानाची गरज नाही, कुणाला तो असा अमान. आणि मातू पितूही ना, त्याला आई नाही, त्याला वडील नाही. उदास राहणारा, प्रसन्न न राहणारा. उदासी म्हणजे प्रत्येकाबद्दल त्याची नाराजी. सोनं दिलं तरी सारखंच, खायला असलं तरी सारखं, चाहे नसलं तरी सारखं. उदासीन सब संशयसी. जोगी, हिला जो मालक मिळणार नाही, 4 अशा कोणत्याही तिच्या हातावर. जोगी जटिल जटिल शब्दाचा अर्थ आहे वेदालाही कळत नाही, बुद्धीचा कुठे विचार घेऊन बसले असा जटिल. काम, याच्याकडे काम नाही. नगन म्हणजे अंगावर कपडे न घालणारा, नारवा फिरणारा नगन. आणि कदा एखादा अंगावर ड्रेस घातला तर अमंगल वेश, की म्हणजे जो चांगला नाही, अमंगल वेश. अस स्वामी येही कह मिलही, आसा पती न मिळणार, हस्त आशीर रेस. अगोदर तर चहा मांडला होता चुलीवर महिन्यावर, आता मी काळाच करणार आता दूध काय टाकू. बाई सोन्यासारखी 12 वर्षाला पोरगी घरात जन्माला आली, कुणी कुणालाही नाही घेऊन. अगोदर वाटलं चांगलं सांगतो काय की, म्हणला की महाराज तुमचं काही भाग्य आहे, तुमचं चांगलं आहे. त्यानं सगळ्याच्या भाकरी पण केल्या नाही, असं माझ्या मित्राचं सांगितलं. हिला जो पती मिळणार आहे तो जटिलचा अर्थ आहे न कळणारा कठीण. आणि ही देवर्षी नारदजीची भविष्यवाणी महाराज हिमालय पर्वत ऐकतात, माता मैना ऐकते. आणि दोघे जण मात्र अत्यंत दुःखी होतात, अत्यंत निराश होतात. त्यावेळेस नारदजी म्हणतात, ऐका ना, काय हिच्या हातावर जे लिहिलेलं आहे का, असंच एका बाबाकडे सगळे गुण असे आहेत. कोणत्या? भोले बाबाकडे. असेच जटिल न कळणारा, अमंगल वेश, कधी वाघाचं कातडत गुंडाळणारा, 7 गळ्यावर धारण करणारा, मातू पितू हिना, त्याने पण आई वडील नाही. ते म्हणजे महाराज असे आहे. परंतु कोण आलं ना, आमची बाई त्यांच्या लक्षात येईल का? ते म्हणजे अशा कितीतरी बाया असतील, ते कसं आहे, असा नवरदेव आहे का? तर काही नवरदेवाचं काय पाहायला जातात, काय पसंत करतात, पत्त्याला पत्ता नाही. नवीन जोडप्याचं लग्न झालं, ते काल बसले, सहज विचार निघाला. दोघंच नव्हती, सासू घरी नाही, सासरा घरी मस्त बाबळीच्या झाडाखाली. आता जे झाडं दिसतात त्याच्या मला लागतील ना, मध्ये इकडे पाहिलं की बाबळे दिसतात. काय मस्त बाबळीच्या झाडाखाली बसले, शेतात जाऊन विचारलं, तुम्ही कावं? मी काय म्हणता? मी खरंच सांगा बरं, तुम्ही मला पाहायला आलते.
म्हणजे असं लगेच तुम्ही पाहिल्या मला पसंत केलं, माझ्याकडे तुम्हाला काय आवडलं म्हणजे नक्की सांगा ना काय आवडलं ते. आणि मग दोघं जण असल्यामुळे काही विषय नाही बोलण्याचा. ते म्हणजे खरं सांगू का, मुली तर बऱ्याच पाहिल्या आहेत, पाहायला सुंदर होते, असं काय तुझ्यापेक्षा सुंदर होत्या, पण बस मी जी अगदी समजा तुझ्याकडे पाहून तुला ते पसंत केलं एकाच गोष्टी, कारण की तू उभी राहिली होती ना, तुझे केस म्हणजे टाचापर्यंत असे बोलत होते खाली जमिनीवर. मला लांब केसाची मुलगी आवडत होती, त्याला सुंदर काळी सावळी आणि एवढे लांब केस, म्हणून मी तुला पसंत केलं. म्हणजे बाई खरं म्हणतो, आम्ही खरं म्हणतो. तिचे नकली केस होती, ती टक्करच होती, तिने ते टोप घातलेला होता. तिनं काय केलं, तो टोप काढला त्याच्या हातातच ठेवला, टकलीच होती. म्हणजे बाई ते केस नाही, टोप घातलेला नाही, माझ्या पप्पाने सांगितलं टोप घालायचं. आता लग्न झाल्यावर आता थोडं काय करता येतं, ते पुन्हा डोक्यात बसवला. मग याने विचारलं, इमानदारी सांग म्हणलं, आता तू मला कशामुळे पसंत केलं. म्हणजे बाई तुम्ही आलते ना, तुम्ही हसले, तुमचे पांढरे शिकत दात दिसले, म्हणजे मला वाटलं खूप सुंदर आहे. याचे दात खरे नव्हते, याचे सगळे किड्यानं खाल्लेले होते, पडलेले, यानं ते खालच्या वरती बसवून घेतलेले होते. यानं दोन्ही कवड्या उपसल्या तिच्या हातात ठेवल्या, म्हणले हे घे मजेदार. ते आम्हाला झाल्या बस. अरे संसाराची परिस्थिती अलग आहे, प्रपंच वेगळा आहे. तो काय असा नवरदेव नाही आहे, भगवान शिवजी असा नाही आहे. अरे एखादं दैवत जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता साधना करावी लागते, साधना करावी लागते. क्लेशोधिकत्रस्तेषां मभिक्ता सत्सचितसा अभिक्ता हि गतिर्दुःखं देवधीरवाप्यते. पाहि पालोहाचे जने जय पोतया पडते खाणे, ते पोट भरणे की प्राण शुद्धी म्हणे. तपे दैवत विरजावे नोटा, तपे दैवत विरजावे नोटा. त्यावेळेस भगवान भोलेनाथ पार्वतीला पती प्राप्त होतील, पण त्याच्यासाठी करावं लागेल. काय करावं लागेल? जो तप करे कुमारी तुम्हारी, आणि जो तप करे कुमारी तुम्हारी, भाव ही मिटही सतही त्रिपुरारी. भोलेनाथ सर्व मिटवून टाकणार आहे. त्यावेळेस माता पार्वतीने ही गोष्ट मान्य केली आणि माझ्या माता पार्वतीने लगेच निर्णय केला की मी आता भगवान शिवजीला प्राप्त करण्यासाठी तप करण्यासाठी जात आहे. तप करण्यासाठी जात आहे. आई वडील समजावत आहेत पार्वती, अगं महाराज लोकांचं काम असतं सांगायचं, असं करावं तसं करावं, उगं त्यांच्या काही नादी लागून असतं. काही सांगितले की बसले काहीच्या काही करत आपले. आमच्याकडं काही करता यायचे, एकदा अर्ध्या रात्रीच काय होऊ शकते, पोराच्या नाही ना दुसऱ्या पोराच्या एक रुपया मागायचा. तुमच्याकडे आवडतं का? काय करतात लोक, याला काय म्हणतात? तुम्हाला आमदार नसतो. याचा एक गमत सांगेल मी याच्यावर तुम्हाला. एका मुलीचं लग्न, मुलीच्या लग्नामध्ये काय झालं, बुंदी तयार झाली. बुंदी काढून ठेवली. आता ती बुंदीचा स्वयंपाक तयार झाला. नवरीचा मेकअप चालू, 2-3 करवड्या बसलेल्या चालू. एक मांजर आली
खरजुली मांजर कळत तुम्हाला? आता आमच्याकडे कुत्रे बरेच झाले, कोणा भेटले घासतील काय आली आणि ती सारखी बुंदीवर गेली बा ती मांजर खरुजाची. त्या नवरीच्या आईला वाटलं ही जर पाहुण्या रावण्याने पाहिली तर बुंदी कोणी खाणार नाही. त्या नवरीच्या आईनं काय केलं, तिला सांडस मारली तर ती मांजर डायरेक्ट मेलीच. आता ती मांजर मेल्याच्या नंतर एवढ्या पाहुण्या रावण्या तुम्ही एवढ्या वरांड्यातून घराच्या बाहेर कशी येऊ? तिनं काय केलं, तिथं दोन पाय धरले वडली आणि बुंदीच्या ढिगाच्या पलीकडून टोपल्या खाली तिने झाकून ठेवली. हे पाहत होतं कोण? नवरी आणि करवले. ह्यानं पाहिलं पुढं चालून नवरीचं लग्न झालं आणि नवरीची पोरगी लग्नाला आली. बुंदी काढली. नवरी म्हणजे बाई मांजर आणावं लागते आपल्याला नाही का, आणि बुंदीच्या ठिकाणी मारा लागते ना, आईने मारली होती. आणि ती टोपल्या झाकावी लागते, तिथून पुढे मग वाढ करावं लागते. तो वाढ करता येणार नाही. असं नाही, काही नाही. त्याच्या गोष्टीचा विचार करायचा, त्या गोष्टीचं तत्व काय आहे. बेटा पार्वती काय ऐकत जाऊ नको महाराजांच्या म्हणचं. महाराजांना सांगितलं ना, माता पार्वतीने निश्चय केला ना. खरं सांगू, देवर्षी नारद माझे गुरु आहेत ना. भगवत प्राप्तीचा मार्ग त्यांनी मला दाखवला. मी तप करण्यासाठी निघाले तेव्हा होती सुकमान नकनुका पागो. बेटा अरे अति सुकमार न तनु तप जोगू. बेटा तुझं शरीर तप करण्याच्या लायकीचं नाही आहे, पती पद सुमरी तजे उसक भोगू. आणि भगवंताच्या चरणाची आठवण करून माता पार्वतीने सगळ्या भोगाचा त्याग केला. काही दिवस माझ्या माता पार्वतीने, काही दिवस म्हणजे किती, 3000 वर्ष माझ्या माता पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी फक्त वाळलेली बेलाची पानं खाल्ली. काय? सुकलेली. वल्लभान तुटलं नाही. 3000 वर्ष साधना केली. बेल पार नाही परई सुताई. 3 सहस्त्र सहस्त्र सोयी खाली. सोयी शब्दाचा अर्थ हे बेलाची पानं खाल्ले. पुनि परिहारी सुखने उपरना. पुनि परिहारी बेलपाति मही परई सुखाई. तेला सहसा सदसा सोई खाई. पुनि परिहारी सुखे उपरना. ओ माहिना मतब धई अपरना. कछुक दीना भोजना वाली बतासा. किया कठिन कछु दिन उपवासा. अरे कठीण साधना, कठीण तपश्चर्या माझ्या माता पार्वतीने केली. आणि भगवान शंकर जेव्हा सतीचा त्याग केला होता ना, तेव्हापासून भगवान भोलेनाथ समाधीत होते. त्यांना माहित नव्हतं ते समाधीत आहे.
जब ते सती जाय तनु त्यागा तब ते शिव मना भई उभी रागा. त्याने दुसरी केली नाही. कोणी? शिवजीने. हिनं 3000 वर्ष तर पाण्याच खाल्ली प्राप्त करण्याकरता शिवजी. ते बाबा तिकडे बसले. आपल्या बाबाचं वेगळं विनोद म्हणून सांगेल. एक म्हणाले गाव मी जर समजा मेले तर नवरा म्हणला तर साजीबात तोंडातून शब्द काढणं हे बघ तू काही कर पण असे वाईट शब्द अभद्र शब्द तोंडातून काढ जाऊ द्या खरं नाही मध्ये जर मी मेले तर तुम्ही काय करसाल ते म्हणले तू जर मी नेला बस बाबा आपलं तर काय खरं नाही मी नुसता पागल होऊन जाईल म्हणले पागल होईल तुझ्या करता ते म्हणले बाई एवढं प्रेम पागल होता पण दुसरं लग्न तर नाही करणार ना ते मी येड्या माणसाचं काय सांगावं एक करते त्या दोन करते येड्या माणसाचं काय सांगावं. सती तोपर्यंत माझे भगवान भोलेनाथ समाधीमध्ये आहे. जब ते जाई सत्कर्म ज्ञाता तब ते शिव मन विरागा. जब ही सदा रघुनायक नामा जब ही जहां दहा सुनही ग्रामा त्यावेळेस गमत असणारी. ही काय आहे? ही भगवंताची लीला आहे. भगवान भोलेनाथ काय म्हणतात देवा मी तुझा जाकर आहे तू जसं ठेवशील तसं मी राहतो. एक सुंदर असं गीत होईल कोणतं तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम तो मेरे अलबेले राम. येतं नाही का ते मला मी सांगतो थोडंसं काढून देतो.
बोले सांब सदाशिव भगवान भोलेनाथ की पदे हर हर। तेरी मर्जी का मैं हूँ बुरा, ओ मेरे कल पे मेरा जो भी कराने हुए तुम पर विचार, दौलत मेरी तेरे नाम, मेरे कल पे तेरा। अरे भक्त होना कोई आसान नहीं है, भक्त होना कोई आसान नहीं है, शाम को दिल लगाना कोई मजाक नहीं है, देवाला जीव लावणं मजाक नाही। त्यावेळेस माझे भगवान श्री जवळ येतात, समाधी भगवान श्रीची समाधी उघडते आणि विनंती करतात, कुणीकडे आलात? तर रामप्रभू म्हणतात, मी कथा सांगण्याकरता आलो. काय करण्याकरता? जशी भागवत कथा शिवकथा चालली, तर भोलेनाथ म्हणजे शिवचं म्हटलं, देवा अख्खं जगत तुमची कथा करताय, तुम्ही कुणाची कथा करण्याकरता आले? ते म्हणले, मी माता पार्वतीची कथा सांगण्यासाठी आलो. माता पार्वती तपश्चर्या करत आहे आणि माझं तुम्हाला ऐकावं लागणार आहे. आमची विनंती आहे, तुमचं आमच्यावर अत्यंत प्रेम आहे, मित्र म्हणत असाल, विनंती आहे. मला जर तुम्ही दास म्हणत असाल तर विनंती स्वीकार करा, मित्र म्हणत असाल तर आज्ञा स्वीकार करा, आणि मला जर मालक समजत असाल तर माझा आदेश म्हणून स्वीकार करा. आणि ही गोष्ट काय करा, मी सांगतो एवढी माझी मान्य करा. तर भोलेनाथ म्हणजे काय हरकत नाही, तुम्ही बोलले ना लग्न करा, मी करणार. तुम्ही जे बोलले ना बस मी डोक्यावर घेतलं. कोण म्हणले? शिवजी. परत भगवान प्रभूने हात जोडले, नाही नाही नाही, हे भोलेनाथ ऐसे मत करना, सिर पे मत रखना. क्यों? आपले सिर पे तो माता गंगा मध्ये. आमची सांगितलेली गोष्ट डोक्यावर धारण करसाल तर पाण्यासंग वाहून जाईल. दिमाग में मत रखो, दिल में रखो. भक्ती साधना ही दिमागाची गोष्ट नाही, अंतकरणाची गोष्ट आहे. माझी गोष्ट तुम्ही हृदयामध्ये धारण करा. आणि त्यावेळेस मग महादेव माझ्या माता पार्वतीला स्वीकार करतात. पण जेव्हा अगोदर 7 ऋषी पाठवले, जातीची परीक्षा घ्या. तर एवढी 3000 वर्षे वाळलेली बेलाची पानं खाली उपवास केला तरी परीक्षा. अरे अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. त्याच्या पाठीमागचा भाव आहे. माझे शिवजी म्हणतात, ज्यावेळेस हिला मी देव दाखवले होते माझे बघ, हे भगवान प्रभू रामचंद्र चालले, त्यावेळेस ही काय केली, हिनं माझ्या देवाची परीक्षा घेण्यासाठी ही गेली होती. गेलती ना? मग हिने त्या सतीनं अगोदरल्या जन्मात माझ्या देवाचा परीक्षा घेतल्याशिवाय जर स्वीकार केला नसेल तर हिचीही सुद्धा मी परीक्षा घेतल्याशिवाय हिचा मीही स्वीकार करणार नाही, असं माझ्या भगवान महादेवाचं मत आहे. सप्तर्षीच्या परीक्षा, अनेक प्रकारची निंदा. ऐका, मालकावर जर प्रेम असेल, नातं जोडलं ना, त्याची आयुष्यात निंदा करू नका. कोणाची? मालकाची. नाही करायला पाहिजे. चला पुढे. प्रतिव्रता धर्माचं वर्णन करत असताना बऱ्याच काही सांगण्यात येईल. कधी कधी असे प्रसंग घडतात, काही पुरुष मंडळी स्वतःच्या पत्न्याला घेऊन हिंडत असतात, काही पत्नी आपल्या मालकाला घेऊन हिंडत असतात. असं आहे का? तुमच्या इकडे आहे का नाही? कुठं? आमच्या इकडे आहे. आठवलं नाही का? कधी कधी मालक म्हणतो पत्नीला, तुझं झालं नाही का? कधी कधी हीच पिशवी भरून म्हणते, झालं नाही का? नाही काय झालं नाही, तुमचं झालं नाही काही गोळ झाल्या माणूस अडपा लोक कळत नाही का? त्याला घेऊन या लेकराला प्रत्येक गोष्टीला ते बिचारा आपलं ते देव तू माझी बायको, जे सांगशील ते तुझे म्या ऐको, ते देव.
मागे युट्यूबवर ते बायकोची आरती आली मग ती बरीच होती अशी काही होती तिथे फार ओम जय जगदीश याचा आलेली होती मस्त ओम जय करुणी माता अशी काय आरती होती. चला विषय काय होता काय समज तुम्ही कशासाठी सांगितलं. चला आता परीक्षा घेतलीस आणि निंदा पती होता धर्म पतीची निंदा नको करायला. काही बाय महाराजाकडे घेऊन जातात आपल्या मालकांना नवऱ्याला पुढं बसवतात मागून महाराज म्हणतात महाराजाला हिंड नाही म्हणतात ते गेले नाही आमच्या जीवनात घडत नाही ते बाय आमच्याकडे याला थोडंसं समजावून सांगा. ते माणूस कोणता बसल्या बोलत होता सकाळी हे असं असते का महाराज तसं असते का महाराज जास्त याच्याकडे पाहिलं त्या बाईकडे पाहिलं त्या बाईकडे मला याचं ध्यानावर काही गेलेली केस ते गेलेली पण आरती तू त्याच्यासोबत जोडले ना लाईट सोबत गेली लक्षात ठेवा. निंदा केली माझ्या शिवजीची सती म्हणाली माता पार्वती म्हणाली मी सगळं ऐकू शकेन पण माझ्या मालकाची निंदा नाही ऐकू शकत. आणि मग सुंदर प्रकारे तेवढ्यामध्येच एक प्रसंग होता. का प्रसंग असा होता की एक ताडकासूर नावाचा राक्षस त्याने ब्रह्मदेवाची साधना केली. ओम ब्रह्मदेवाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मानो क्या चाहते हो मैं आप पर प्रसन्न हूँ कुछ भी आप नाम सांगते हो. तो म्हणाला देवा काहीच नाही मला मरण नाही आलं पाहिजे देवाला सगळं होईल हे सोडून माग. ते म्हणजे ठीक आहे मरण आलं तरी चालेल पण महादेवाच्या पोराच्या हाताने आलं पाहिजे. कुणाच्या महादेवाच्या अंशाच्या हाताने मुलाच्या हाताने. कारण की त्याने असा वर मागितला भोले बाबा समाधी जर बसले तर युग कोटी वर्ष महादेवाची समाधी मिळत नाही. हे उठणार कधी याचं लग्न होणार कधी याला मुलगा होणार कधी तो आपली मजा आहे. मग आम्ही ताडकासुराला सुरू केलं त्याचं राज्य. सर्व देवता लोक मात्र त्रस्त झाले आणि त्रस्त झाले आता काय करायला पाहिजे यांनी असा वर मागितलेला आहे. मग सगळे देवता लोक काय करतात महादेवाकडे जातात शिवजीकडे जातात. सगळं मीटिंग झाली अगोदर एक दिवस मीटिंग झाली काय करायचं गाड्या केल्यामुळे सगळे जण चला कोणी मागे राहू नका आपण जर नाही गेलो सगळं देवाच्या आधीने तो जर नाही उठला तर आपण संपलो म्हणून समजा सगळे गेले. कशासाठी गेले की महादेवाला लग्नाकरता तयार करण्याकरता सगळे गेले. समाधी घडली महादेवाने कुणीकडे आले. आता कुणाच्या लग्नात भाग घेणं तेवढी साधी सोपी गोष्ट नाही. जर समजा एखाद्या पुरीचा जुलूमच स्वयंपाकाला घुसलो मुलीचा बाप जर म्हटला हुंडा करता का तुम्ही अर्धा 2 लाखाची मदत करता का मध्यस्थी पडल्याच्या नंतर स्वयंपाक मोडून देता येते का. ठीक आहे आम्ही बी अर्धा हुंडा हे म्हणले आता याच्या लग्नासाठी आणून याच्या घरचं काहीच नाही याला नाही घर विद्या जर नवरीचा बाप म्हणला मुलीचा आंधण ठेवायचं कुठं. आता तरी घर झाले आमच्या गावातली घटना नवरीचं आंधण आणलं पत्र ठेवणे की अलमारीत जाईना. ती एकदा दरवाजात आम्ही उभी करून पाहिली अलमारी गेली नाही मग अलमारी ती अशी बाहेरच म्हणजे लाकडं बांधा हे लेकरं यायचे त्याच्याकडून पाहून जायचे भांडे कठाळ्या आला त्याला तिथून तिच्या दुसऱ्या कठाळ्या दिसल्या त्या अलमारी ते डरकला अशी धडक घातली त्या अलमारीवर जागेवर चुरडा करून टाकली अलमारी. त्याचा अंधन म्हटल्याच्या नंतर नवरदेवाचं अंधन म्हणले बाबा असा नवरदेव पुरीच्या बापाला अंधन दिलं तर कुठं ठेवायचं. याला राहायला घर नाही याला आसरा नाही याला आई नाही याला बाप नाही कोणीच तर पुढं म्हणून बोलत नाही कोणीच बोलत नाही. म्हटले इंद्रदेव ब्रह्मदेवाला नको लागले समोर आता तुम्ही पुढं खरे माणसं तुम्ही म्हणा तेवढे आपण होत नाही तू समोर कोणीच होत नाही. भगवान भोलेनाथ म्हणतात लोटालोटी का करतात तुम्ही बोला का प्रत्यक्ष काय बोलायचं ते म्हणले देवा लॉकडाऊन 2 वर्ष झाली कुठं नाचणं नाही कुठं बुंदी खायला नाही कोणी दिलं नाही वरात नाही काहीच नाही. म्हटले फक्त बोला असं नका सांगू म्हटले कोढ्यात नका बोलू. म्हणजे देवा तुम्हाला लग्न करावं लागतं. देव म्हणले ठीक आहे मग लग्न करावं लागतं पण त्याच्याकरता नाही शिवजीची समाधी खोलण्याकरता एका थोडासा विषय चेंज झाला. शिवजीची समाधी खोलण्याकरता प्रथमतः कामदेवाला पाठवलं. आता सरळ सांगून जातो. आणि कामदेवाने शिवजीला समाधीतून जागा केलं आणि कामदेवाची त्या ठिकाणी कामदेवाचा भस्म झाला आणि नंतर हे सगळे जण म्हणले देवा आता असं करा
तुम्हाला लग्नाला व्हावं लागतं. माझे भोलेनाथ म्हणतात काय हरकत नाही, मी तुमच्या आता लग्नासाठी तयारीत आहे. आणि मग ही सगळी देवता मंडळी आपापल्या घरी करून जातात आणि करून गेल्याच्या नंतर सगळे अगदी असे लग्नाच्या तयारीत लागलेले आहेत. आणि आता 5-10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर परत 2 तास निव्वळ लग्नाचा सोहळा आपण भगवान भोलेनाथांच्या साजरा करणार आहोत. आता 5-10 मिनिटाची विश्रांती घ्या. मी नंदू दादाला विचारतो, तुम्ही सगळ्यांना आहेर वगैरे आणले? अरे लग्नाच्या दारात एकाने हातात जात नसतात, माहित नाही तुम्हाला? किती अपमान वाटतो. एखाद्या चांगला अंधन घेऊन चाललं ना, एक तर आमची घरची बाई आम्ही चाललो ना, आमच्या घरच्या बाईबरोबर तिकडची बाकीची चांगले अंध घेऊन चालले. आम्हाला गाडीवाला तर घेत कोणी बरं, त्यांना रेड्या कळशीवाल्याला कोण नेलं त्याच्याकडे चांगलं अंधन आहे अशी माणसं किती माझे लग्नात. आज माझ्या ओलांडेश्वर भगवंताचा विवाह सोहळा या ठिकाणी भागवत त्या शिव महापुराणामध्ये कधीकधी संपन्न होणार आहे. सगळ्या याच्याकडे भरभरून सहभाग घ्यायचा आहे, सगळ्यांना आनंद लुटायचा आहे. अरे तुझा म्हणे अंतिम शक्ती देई नाचरंगी. त्या लग्नात नाचण्यापेक्षा देवाच्या दरबारात नाचणं खूप चांगलं आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी सगळ्यांनी नाचलं पाहिजे, सगळ्यांनी उड्या मारल्या पाहिजेत, आनंद साजरा केला पाहिजे. आणि कोणतीच मालक जर म्हटला महाराज काय नाचतो त्या बिनधास्त 12 महिन्यात मालकाला सांगायचं मी कधी नाही नाचणार, पण एकदा तर नाचणार म्हणायचं. महादेवच्या शिवजीच्या लग्नात मी नाचणार आहे तुला. अशा पद्धतीनं या ठिकाणी कथा ही आता विश्रांती घेईल. ऐका, हे कुणाचा तरी मोबाईल आहे, अजित आहे. आणि त्या ठिकाणी सुंदर असा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. भूताची वरात निघणार आहे, सुंदर प्रकारे मंगलाष्टका होतील आणि माझ्या शिवजीचा विवाह सोहळा संपन्न होईल. आता 5-10 मिनिटाची विश्रांती राहील. परत कथेला आपला आरंभ होईल. गोपाल कृष्ण भगवान भगवान भोलेनाथ की जय. हरे हर हर महादेव.